नमस्कार मित्रांनो, CCE अर्थात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी शासनानं एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे। हे परिपत्रक मला जसं वाचून त्याचा अर्थ समजला तसा मी अर्थ येथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर या नियमांच्या आधारे CCE मूल्यमापन सॉफ्टवेअरमध्ये कसा बदल करता येईल आणि मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करता येईल त्याची माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिली सूचना, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्रमांक 2 अन्वये नमूद नियमित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा। याचा अर्थ आपल्याकडं ज्या विद्यार्थ्यांचं आकारिक आणि संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे नेहमीप्रमाणे नियमित पद्धतीनं पूर्ण करावयास सांगितलेलं आहे। पण आपणाकडे असे काही विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांचं संकलित मूल्यमापन होऊ शकलेलं नाही। याचा उल्लेख 2 नंबरच्या मुद्द्यात केलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादनूक लक्षात घेता त्याचे रूपांतर 100 गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करण्यात यावी। याचा अर्थ ज्या ठिकाणी संकलित परीक्षा होऊ शकलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक गुण हे 100 गुणांमध्ये रूपांतरित करावेत आणि त्यांची श्रेणी निर्धारित करण्यात यावी। या 2 नंबरच्या मुद्द्याअंतर्गत आपणास आणखी 2 प्रकारे मूल्यमापन आपण CCEच्या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो। आपणास जो योग्य अर्थ या GRचा किंवा या परिपत्रकाचा वाटतो आहे तो घेऊन त्या पद्धतीनं आपण मूल्यमापन करावं। मी फक्त या सॉफ्टवेअरमध्ये मूल्यमापन कसं केलं जाऊ शकतं याचे पर्याय सांगणार आहे। आपणास योग्य पर्याय आपण या GRच्या आधारे निवडायचा आहे। तिसऱ्या नियमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक संकलित मूल्यमापन शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्रमांक 5 अन्वये शासनाने सूचित केल्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 16 नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे अशा विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर RTE ॲक्ट 2009 कलम 16 नुसार वर्गोन्नत असा शेरा नमूद करण्यात यावा। या व्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये। म्हणजे ज्या विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचलेलोच नाही, मूल्यमापन प्रक्रिया शक्यच झालेली नाही असे काही ठराविक विद्यार्थी असू शकतील, यांच्यासाठी हा मुद्दा लागू पडेल। यानंतर 5वा एक मुद्दा पहा, उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करताना शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांचे नव्यानं कोणत्याही विद्यार्थ्याचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये। याचा अर्थ नव्यानं परीक्षा वगैरे काही घेता येणार नाही। उपरोक्त सूचनांप्रमाणे विद्यार्थ्याचे प्रगतीपुस्तक, संचयी नोंदपत्रक इत्यादी अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करण्यात यावेत व स्थानिक परिस्थितीनुरूप वितरित करण्यात यावेत। या संदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापनाबाबत इतर कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येऊ नयेत, हाही मुद्दा आहे आणि हा सर्व मुद्दा सर्व शाळांना लागू पडत आहे। त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावेत असाही उल्लेख या परिपत्रकामध्ये घेतलेला आहे। आपल्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आकारिक आणि संकलित या दोन्ही पद्धतीने शक्य झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत CCE सॉफ्टवेअरद्वारे मूल्यमापन कसं करावायचं हे सुरुवातीला मी सांगत आहे। CCE ॲप्लिकेशन सुरू करा। यामध्ये इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी या वर्गांचं मूल्यमापन कदाचित दोन्ही पद्धतीने शक्य झालेलं असण्याची शक्यता आहे। यासाठी सत्र 2 निवडलेला आहे, रिफ्रेश केलेला आहे। विद्यार्थी यादी अगोदर टाइप करून घेतलेली आहे। हा डमी डाटा आहे।
विद्यार्थी नोंदीमधून गुणनोंद करण्यापूर्वी आपणास भारांश निश्चिती करावी लागेल। ही भारांश निश्चिती पायाभूत माहितीमधून करता येईल किंवा विद्यार्थी नोंदीमधून गुणनोंद कराच्या समोर छोटं बटन दिलेलं आहे, या बटनावरून भारांश निश्चितीमध्ये जा। आपण इयत्ता दुसरी निवडली गेलेली आहे, मी इयत्ता 5वी निवडतो आणि रिफ्रेश करतो। यानंतर भारांश निश्चितीमध्ये जातो। भारांश निश्चिती इयत्ता 5वी आणि सत्र 2 आहे। सत्र 2 साठी इयत्ता 5वी साठी 8 विषय आहेत। या विषयांची संख्या या सॉफ्टवेअरमध्ये आपणास निश्चित करता येते। इयत्ता 5वी साठी समाजशास्त्र हा विषय नाही असं गृहीत धरलेला आहे। सुरुवातीस मराठी हा विषय घेतला, हिंदी, यानंतर इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण असे सर्व विषय ॲड करा। ही विषय निश्चिती जर आपणास बदलावायची असेल तर भारांश निश्चिती करण्यापूर्वीच ही विषय निश्चिती बदलावी लागते। जर ही माहिती किंवा ही विषयांची यादी बदलावायची झाल्यास पायाभूत माहितीमधून विषय निश्चिती यामध्ये जावं लागेल। यामध्ये पहा, इयत्ता 5वी साठी समाजशास्त्र हा विषय डीम झालेला आहे। या ठिकाणाहून सर्व विषय आपणास सेट करता येतात। हे विषयाचं सेटिंग काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे। मी ही विंडो क्लोज करतो आणि भारांश निश्चितीमध्ये येतो। विषय 8 निवडलेले आहेत। पहिल्या मुद्द्यानुसार आकारिक आणि संकलित परीक्षा ज्या ठिकाणी शक्य झालेली आहे किंवा मूल्यमापन शक्य झालेलं आहे अशा बाबतीत आकारिक 50 गुण आणि संकलित 50 गुण असं विभागणी आपणास इयत्ता 5वी साठी करावी लागणार आहे। यासाठी आपणास या 8 तंत्रापैकी कोणतेही तंत्र निवडा आणि त्यामध्ये गुण द्या। एकूण गुण 50 झालेले आहेत। जर आपण प्रकल्प हे तंत्र निवडलं नसेल तर अशा पद्धतीनं भारांश निश्चिती करू शकता। प्रकल्प तंत्र जर निवडायचं असेल तर ते कसं निवडायचं ते मी काही वेळानंतर सांगतो। यानंतर तोंडी गुणसाठी 10 गुण ठेवले, लेखीसाठी 40 गुण ठेवले, एकूण 50 गुण झाले, बरोबर 100 गुण मराठीसाठी झालेले आहेत। ही भारांश निश्चिती पूर्ण करणं आवश्यक आहे। मी जास्त वेळ न घालवता फक्त मराठी या विषयासाठी सांगतो। ही विंडो क्लोज करतो। हा डाटा रिफ्रेश करा, विद्यार्थी नोंदीमधून गुणनोंद करा यामध्ये जा। गुणनोंद करामध्ये विद्यार्थी यादी आपली जोडली गेलेली नाही, ही यादी सुरुवातीला जोडावी लागेल। यासाठी विद्यार्थी यादी जोडणी टूल सुरू करामध्ये जा। कोणताही विद्यार्थी सत्र 2 साठी जोडला गेलेला नाही, यासाठी जोडा हे बटन निवडा, ओके करा। सत्र 2चे इयत्ता 5वीचे विद्यार्थी विविध विषयाला जोडले जातील, त्याचबरोबर वर्णनात्मक नोंदी हजेरीला पण जोडले जातील। ही विंडो क्लोज करा। जो विषय ज्या विद्यार्थ्यांना लागू नाही त्या विषयांना हे विद्यार्थी जोडले जाणार नाहीत। यानंतर गुणनोंद करामध्ये जा। विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी दिसावयास लागेल। ज्या पद्धतीनं आपण भारांश निश्चिती केलेली आहे त्या पद्धतीनं वरती गुण आलेले दिसत आहेत। मी ऋतिकचे गुण भरतो। या पद्धतीने 2 विद्यार्थ्यांना गुणदान केलेलं आहे आणि त्यांची श्रेणी पुढे आलेली आहे। आता ही विंडो क्लोज करतो, रिफ्रेश करतो। यानंतर आपणास रिपोर्ट या पद्धतीने तयार होणार आहे। प्रिंट नोंदवहीमधून मूल्यमापन नोंदी किंवा 3C हा नमुना पाहू शकता। यामध्ये पहा, प्रथम भाषेसाठी ज्या ज्या विषयात भारांश निश्चिती केलेली आहे त्यांचे गुण वरती आलेले आहेत आणि प्राप्त गुण खाली आलेले आहेत आणि आपलं मूल्यमापन या पद्धतीनं पूर्ण झालेलं आहे। ही एक पद्धत आहे। यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन या दोन्ही पद्धतीने झालेलं आहे पण
ज्या विद्यार्थ्यांना प्रकल्प दिलेला आहे आणि तो प्रकल्प वेगवेगळ्या विषयामध्ये दिलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी कशी भारांश निश्चिती करावी यासाठी मी इयत्ता 6वीचा वर्ग निवडत आहे, रिफ्रेश करत आहे. विद्यार्थी नोंदीमधून विद्यार्थी यादी जोडणी टूलमधून सर्व विद्यार्थ्यांना प्रथम विषयाला जोडून घेतो. यानंतर रिफ्रेश करून भारांश निश्चितीमध्ये जातो. नोंदवलेले विषय 8 झालेले आहेत. ठीक आहे, कर्सर वरती गेल्यानंतर बरोबर एकूण विषयाने नोंदवलेले विषय यांची संख्या बरोबर होऊन जाईल. 50 गुण झालेले आहेत. आता प्रकल्प हा वेगवेगळ्या विषयात विद्यार्थ्यांना द्यावायचा आहे. यासाठी प्रकल्प धरून जे 4 तंत्र निवडलेले आहेत, या 4 तंत्रामध्ये गुण द्यावायचे आहेत. पण काही विद्यार्थ्यांना, उदाहरणार्थ पहिल्या 2 विद्यार्थ्यांना आपण मराठी विषयात प्रकल्प देणार आहे, तर अशा विद्यार्थ्यांना 10 पैकी गुण देता येतील. पण 3 नंबरपासून, समजा 3 नंबर आणि 4 नंबर रोल नंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांना या मराठी विषयात प्रकल्प द्यावायचा नाही, तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना इतर तंत्रामध्ये गुण द्यावे लागतील. आणि हे गुण देण्यासाठी या प्रकल्प तंत्राला एक ऑर तंत्र निवडणं आवश्यक आहे. मी यासाठी तोंडीकाम हे तंत्र निवडतो. तोंडीकाम हे तंत्र निवडल्यानंतर 10 गुण लिहिलेले आहेत, तरीसुद्धा यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. जर आपण प्रकल्प हे तंत्र निवडणार असाल तर त्यासाठी एक विकल्प किंवा ऑर तंत्र निवडणं आवश्यक आहे. यानंतर हिंदी विषयामध्ये मी याच पद्धतीने साधारण गुणदान करतो. एकूण गुण 50 झालेले आहेत. प्रत्यक्षात मात्र गुणांची बेरीज केली तर ही गुणांची बेरीज 60 असणार आहे. यानंतर संकलित परीक्षा झालेली आहे असं गृहीत धरल्यास 2 विषयांसाठी केलेला आहे नमुन्यासाठी. यानंतर ही विंडो मी क्लोज करत आहे आणि रिफ्रेश करून गुणनोंद करा यामध्ये जात आहे. विद्यार्थ्यांची यादी ऑलरेडी आलेली आहे. मराठी विषय निवडला गेलेला आहे. पहिल्या 2 विद्यार्थ्यांना आपणास मराठीमध्ये प्रकल्प द्यावायचा आहे. यासाठी या ठिकाणी गुणदान करताना पहा कसं करावायचं आहे. मराठीसाठी प्रकल्पात गुणदान करताना समजा या 2 विद्यार्थ्यांना 8 आणि 9 असे गुण दिले, तर या विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी आपण तोंडीकाम हे तंत्र ऑर तंत्र ठेवलेलं आहे. त्यामुळं आपणास या तोंडीकाममध्ये काहीही लिहावायचं नाही या 2 विद्यार्थ्यांसाठी. रँडमली काही गुण देतो. यानंतर 3 आणि 4 या 2 विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रकल्प द्यावायचा नाही. अशा वेळेस या 2 विद्यार्थ्यांना गुणदान करताना तोंडीकामामध्ये गुणदान केलेलं आहे, कारण तोंडीकाम हे प्रकल्पासाठी ऑर तंत्र आपण गृहीत धरलेलं आहे. आपण कोणतंही तंत्र ऑर ठेवू शकता. यानंतर या विद्यार्थ्यांना अशा वेळेस प्रकल्पामध्ये गुण द्यावायचे नाहीत. पहिल्या 2 विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रकल्प दिलेला आहे, पण 3 आणि 4 नंबरच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रकल्प दिलेला नाही. या विद्यार्थ्यांना आपण हिंदी विषयात प्रकल्प देणार आहे असं गृहीत धरलं. यानंतर विषय हिंदी निवडावायचा आहे, रिफ्रेश करावायचा आहे. यानंतर गुणनोंदी करामध्ये जावायचं आहे. 3 नंबर आणि 4 नंबर या 2 विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये प्रकल्प द्यावायचा आहे. यासाठी मी या ठिकाणी काही गुणदान करत आहे आणि 1 नंबर आणि 2 नंबर या विद्यार्थ्यांना मात्र हिंदीमध्ये प्रकल्प द्यावायचा नाही. यासाठी हे 2 बॉक्स रिकामे ठेवता येतील. जर आपणास कॉलमद्वारे एंट्री करावायची असल्यास या ठिकाणी चेकमार्क करा. इतर ऑप्शन्स आपोआप डीम होतील. यानंतर मी रँडमली काही मार्क ॲड करतो. पहा, कॉलमद्वारे एंट्री आपल्याला करता येत आहे. रँडमली गुण दिलेले आहेत. ही विंडो मी क्लोज करतो. यानंतर रिफ्रेश बटनावरून रिफ्रेश करून प्रिंट नोंदवहीमधून 3C हा नमुना पाहत आहे. हा नमुना पहिल्या विद्यार्थ्यासाठी जनरेट झालेला आहे की ज्या विद्यार्थ्याला मराठीमध्ये प्रकल्प दिलेला होता. पहा, मराठीमध्ये बरोबर गुण मिळालेले आहेत, पण हिंदीमध्ये प्रकल्पाला भारांश निश्चिती करूनही या ठिकाणी डॅश आलेला आहे, कारण आपण या विद्यार्थ्याला हिंदीमध्ये गुणदान केलेलं नव्हतं, त्याऐवजी तोंडी कामामध्ये केलेलं होतं.
या पद्धतीनं आपणास हवा तसा रिपोर्ट मिळालेला आहे. दुसरा विद्यार्थी पाहण्यासाठी नेक्स्ट पेजवर जा. तिसरा विद्यार्थी पाहूया. यानंतर प्रकल्प निश्चित करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. मला आशा आहे या 5 ते 6 मिनिटामध्ये आपणास प्रकल्प वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना कसे देता येतील आणि भारांश निश्चिती त्यासाठी कशी करावायची आणि गुणदान कसे करावायचं हे माहीत झालेलं असेल. यानंतर मी परिपत्रकाच्या दुसऱ्या मुद्द्यानुसार गुणदान कसे करता येईल ते सांगणार आहे. यामध्ये फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत त्यांचं आकारिक भारांश निश्चिती 100 गुणामध्ये करावायची आहे. या 2 नंबरच्या मुद्द्यानुसार मूल्यमापन कसं करावायचं यासाठी मी इयत्ता 4थीचा वर्ग निवडतो, रिफ्रेश करतो आणि विद्यार्थी नोंदीमधून विद्यार्थी यादी प्रथम जोडून घेतो. ही विद्यार्थी यादी सत्र 1 मध्ये आणि सत्र 2 मध्ये एकदा जोडावी लागेल. यानंतर भारांश निश्चितीमध्ये जातो. विषय सुरुवातीला ॲड करून घेतो. सर्व विषय ॲड झालेले आहेत. या ठिकाणी इयत्ता 4थीसाठी संकलित मूल्यमापन शक्य झालेलं नाही. यासाठी आपणास हवं असणारी तंत्र निवडा. याचं नियोजन आपण आपल्या स्तरावर करू शकतो. प्रात्यक्षिक प्रयोग यासाठी 20 गुण ठेवलेले आहेत असं गृहीत धरलं. उपक्रम कृतीसाठी 30 गुण. प्रकल्प दिलेला नाही. जर लेखी परीक्षा आपण घेतलेली असेल, चाचणी परीक्षा, तर या ठिकाणी आपण गुण देऊ शकता. अन्यथा ही परीक्षा होऊ शकलेली नसेल तर इतर तंत्रामध्ये गुण द्या. 80 गुण झालेले आहेत. आणि ऑनलाईन क्लास घेत असताना तोंडी काही प्रश्न विचारलेले आहेत. या आधारे आपण तोंडीमध्ये उरलेले 20 गुण देऊन बरोबर 100 गुण आकारिकमध्ये केलेले आहेत. या अशा वेळेस संकलितमध्ये कोणत्याही प्रकारचं शून्य किंवा काहीही लिहावयाचं नाही. इतर सर्व विषयांची भारांश निश्चिती पूर्ण करून घ्या. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयात आपण फक्त आकारिकलाच भारांश निश्चिती करतो. 2च तंत्र निवडलेले आहेत. आपण 2 पेक्षा जास्त तंत्र निवडू शकता. या ठिकाणी 100ला रेड मार्क आलेला आहे. जरी या ठिकाणी रेड मार्क आला तरी त्याकडे दुर्लक्ष करा, कारण CCच्या नेहमीप्रमाणेच्या दिलेल्या नियमानुसार हे मूल्यमापन ही भारांश निश्चिती योग्य नाही असं ते सांगत आहे. पण आपणास माहीत आहे की आपण योग्य पद्धतीनं निर्णय घेत आहे. ही विंडो क्लोज करा, रिफ्रेश करा आणि यानंतर गुणनोंदी करा यामध्ये जायचं आहे. क्रम असा आहे, विद्यार्थी आधी अगोदर जोडून घ्यायची आहे, यानंतर भारांश निश्चिती आणि यानंतरच मूल्यमापन गुणनोंदी करावायचे आहेत. रँडमली काही गुण दिलेले आहेत. यानंतर एकूण गुणासाठी रेड मार्क आलेला आहे, याकडे दुर्लक्ष करा. अधिक ब मध्ये 100 पैकी गुण मिळालेले असतील. शेकडा गुण बरोबर कॅल्क्युलेट झालेले असतील. आकारिक गुण कितीपैकी आहेत ते सांगितलं जाईल आणि प्राप्त श्रेणी कोणती आहे तेही या विंडोमध्ये दाखवलं जाईल. यामधून सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि ही विंडो क्लोज करा. यानंतर रिफ्रेश सेट बटनावरून आपण रिपोर्ट कसा तयार होईल ते पाहूया. 3C यामध्ये जातो. यामध्ये पहा, भाषा विषयामध्ये आकारिक गुण 100 गुणांचे झालेले आहेत. प्राप्त गुण एकूण 95 पैकी आहेत. संकलितला डॅश आलेले आहेत. अधिक ब यांची बेरीज बरोबर 100 पैकी झालेली आहे. शेकडा गुण बरोबर आलेले आहेत आणि श्रेणीही योग्य पद्धतीने आलेली आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचा सुद्धा रेकॉर्ड आपण या पद्धतीनं चेक करू शकता. यानंतर प्रिंट निकालमधून आपण निकाल सर्वसमावेशकमध्ये जाऊन एका दृष्टिक्षेपात ही माहिती चेक करू शकता. हा रिपोर्ट पहा. ज्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे 100 मध्ये रूपांतर करावायचं आहे, पण त्यांचे जे आकारिक मूल्यमापन आहे
यामध्ये काहीही बदल न करता फक्त शेकडेवारीत रूपांतर करावायचं आहे आणि संकलित परीक्षा झालेली नाही अशा पद्धतीनं मूल्यमापन करावायचं झाल्यास, म्हणजे थोडक्यात गतवर्षी ज्या पद्धतीनं आपण सत्र 2चं मूल्यमापन केलं त्या पद्धतीनं कसं मूल्यमापन करता येईल. मी फक्त या सॉफ्टवेअरमध्ये काय काय करता येऊ शकतं हे सांगत आहे. मूल्यमापन कशा पद्धतीनं करावं हे आपण GR वाचूनच ठरवावं. यासाठी मी इयत्ता 3रीचा वर्ग निवडतो. भारत निश्चितीमध्ये जाऊन या वर्गासाठी असणारे सर्व विषय जोडून घेत आहे. आपणास आकारिक 60 गुणांचंच ठेवायचं आहे, पण शेकडेवारीत रूपांतर करावायचं आहे. संकलित परीक्षा झालेली नाही असं मूल्यमापन करावायचं आहे. 2 विषयात केलेलं आहे नमुन्यासाठी. आपण हे सर्व विषय पूर्ण करावेत. रिफ्रेश करा आणि गुणनोंद करामध्ये जा. या ठिकाणी काही रँडमली गुण दिलेले आहेत. शेकडा गुणांमध्ये बरोबर 100 पैकी रूपांतर झालेलं आहे आणि 40 गुणांचं रूपांतर हे शेकडा गुण 67 गुणांमध्ये रूपांतर झालेलं आहे. आपण नोंदवहीमध्ये येऊन 3C हा नमुना चेक करा किंवा इतर नमुने चेक केले तरी काही अडचण नाही. या 3C नमुन्यामध्ये मी शेकडा गुण हा कॉलम वेगळा ॲड केलेला आहे. संकलित परीक्षा झालेली नाही आणि एकूण गुण 60 पैकीच मिळालेले आहेत, पण त्याचं रूपांतर शेकडा गुणांमध्ये पुढं झालेलं आहे. प्राप्त गुण 40 आहेत आणि शेकडा गुण 67 आहेत आणि श्रेणी बरोबर 67 गुणांसाठी ब2 आलेली आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कोणत्याही कारणास्तव होऊ शकलेलं नाही असे काही विद्यार्थी असण्याची शक्यता आहे की ज्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोचलेलो नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपणास त्यांच्या प्रगती पुस्तकावर कलम 16 नुसार वर्गोन्नत असा शेरा द्यावा लागणार आहे. तर असं काही सेटिंग यामध्ये उपलब्ध नाही, पण मी थोडक्यात काय करता येईल हे सांगू शकतो. ज्या विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं मूल्यमापन शक्य झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत RT ॲक्ट 2009 कलम 16 नुसार वर्गोन्नत असा शेरा आपणास त्यांच्या प्रगती पुस्तकावर लिहावायचा आहे. सॉफ्टवेअरमध्ये येतो. इयत्ता 1लीचा वर्ग यासाठी मी निवडत आहे. यानंतर पायाभूत माहितीमधून शाळास्तर माहितीमधून पुढे वर्षमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी प्रगती पुस्तकावर जो मेसेज द्यावायचा आहे या ठिकाणी तात्पुरतं या फक्त 1लीच्या विद्यार्थ्यांचं प्रिंटिंग करेपर्यंत हा मेसेज टाईप केलेला आहे. पहा, लक्षात घ्या हा मुद्दा. हा मेसेज तात्पुरता आहे, जो ज्या ठिकाणी आपणास ज्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन शक्य झालेलं नाही अशा वेळेस हा मेसेज या ठिकाणी टाईप केलेला आहे आणि ही विंडो क्लोज करत आहे. यानंतर रिफ्रेश करून मी सरळ प्रिंट निकालमध्ये जात आहे. नमुना 5 या ठिकाणी पहा, विद्यार्थ्यांच्या मागच्या बाजूला RT ॲक्ट 2009 कलम 16 नुसार वर्गोन्नत असा शेरा आलेला आहे. असा शेरा ज्या विद्यार्थ्यांना प्रिंट करावायचा आहे अशा विद्यार्थ्यांचं प्रिंटिंग करण्यासाठी राईट क्लिक करून प्रिंट ऑप्शन निवडायचं आहे. समजा या विद्यार्थ्याचं रिपोर्ट आपणास या नियमानुसार प्रिंट करावायचं झाल्यास पेजेसमध्ये जाऊन पेज क्रमांक 1 ते 1 असं दिल्यास फक्त याच विद्यार्थ्याचं प्रिंटिंग होऊ शकतं किंवा 2 नंबरपासून 2 नंबरच्या विद्यार्थ्यापर्यंतचं प्रिंटिंग होऊ शकतं किंवा सरळ आपण राईट क्लिक करून सेव्ह ॲज PDFचं ऑप्शन निवडा आणि यातून जी काही तुमची विद्यार्थ्यांची संख्या असेल त्यामधून ठराविक विद्यार्थ्यांचे पेजेसचं प्रिंटिंग करू शकता. यानंतर इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र पायाभूत माहितीमध्ये जाऊन शाळास्तर माहितीमधून हा RT ॲक्ट 2009 कलम 16 नुसार वर्गोन्नत हा मेसेज काढावा लागेल आणि दुसरा मेसेज तुम्हाला योग्य असणारा मेसेज या ठिकाणी लिहावा लागेल आणि इतर विद्यार्थ्यांचं प्रिंटिंग करावं लागेल. 5व्या मुद्द्याअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही प्रकारची परीक्षा घेऊ नये असा मुद्दा सांगितलेला आहे. 6व्या मुद्द्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक किंवा इतर
जी काही अभिलेखे आहेत ती वेळेत पूर्ण करण्यात यावीत अशी सूचना दिलेली आहे आणि या संदर्भात क्षेत्रीय स्तरावरून कोणत्याही प्रकारच्या सूचना शाळांना देण्यात येऊ नयेत हेही सूचना यामध्ये दिलेली आहे. मूल्यमापन या सॉफ्टवेअरद्वारे कसं करता येईल ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण योग्य अर्थ घेऊन मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी. गुणनोंदी केल्यानंतर जर भारनिश्चिती बदलली तर मात्र काही अडचणी तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ या ठिकाणी मी आता 5वीचा वर्ग निवडतो. भारनिश्चिती केल्यानंतर गुणनोंदी केली तर सॉफ्टवेअरमध्ये काहीही अडचण येणार नाही. पण जर का आपण इयत्ता 5वीसाठी एक नमुना पाहू. या विद्यार्थ्यांचा आकारिक आणि संकलित परीक्षा होईल असं गृहीत धरून आपण भारनिश्चिती अगोदर केली, गुणदान केलं. पण यानंतर आपल्या असं लक्षात आलं की संकलित परीक्षा यावर्षी झालेली नाही आणि यावर्षी या विद्यार्थ्यांना संकलित परीक्षेची भारनिश्चिती कमी करावायची आहे. यासाठी आपण भारनिश्चितीमध्ये गेला आणि संकलित गुण डिलीट केले. यानंतर आपली फक्त आकारिक गुण 50 पैकी राहिलेले आहेत आणि आपल्याला याचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करावयाचं आहे. असं जर गृहीत धरलं तर आपण गुणनोंदीमध्ये गेल्यानंतर जर पाहिलं तर आकारिक 50 पैकी 42 गुण आहेत. एकूण गुण 42च आहेत. शेकडा गुण मात्र 42च राहिलेले आहेत. हे जे शेकडा गुण आहेत हे शेकडा गुण विद्यार्थ्याच्या त्या इयत्तेच्या त्या विषयाच्या भारनिश्चितीवर अवलंबून असतात आणि ते गणन त्या पद्धतीनं होत असते. यासाठी ही गणन प्रक्रिया पुन्हा पूर्ण करावी लागेल आणि यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन मूल्यमापनमध्ये पहा. हे मूल्यमापन गणन पूर्ण करण्या अगोदर काय अडचण येते पहा. प्रिंट नोंदवहीमधून जर आपण 3C या नमुन्यामध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी एकूण गुण 50 पैकी 42 आहेत आणि शेकडा गुणसुद्धा 42 झालेत. तर हे गुण 84 होणं आवश्यक आहे. हे कसं करता येईल तर अशा वेळी सेटिंग्जमध्ये जाऊन मूल्यमापनाला क्लिक करा. या ठिकाणी कॅल्क्युलेट टोटल नावाचं बटन दिलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन्स पूर्ण करणं आवश्यक आहे. आपल्याला हे कॅल्क्युलेट टोटल बटन प्रेस करायचं आहे. 245 रेकॉर्ड कॅल्क्युलेट होणार आहेत. ओके करा. प्रोग्रेस बार पुढं सरकत राहील आणि हे गणन पूर्ण होईल. ही विंडो क्लोज करायची आहे. प्रिंट नोंदवहीमधून 3C मध्ये जा आणि पहा शेकडा गुण बरोबर 84 झालेले आहेत आणि श्रेणी बरोबर गणन झालेली आहे.